बदलापूरचा एक रोड आहे टुवर्ड्स जर तुम्ही शिलफाट्यावरनं कल्याण साईडला आत येता, शिलफाट्यावरनं डोंबिवली कल्याण साईडला येताना. ह्या कथा मनोरंजनासाठी आहेत. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. ॲक्च्युली बदलापूरचा एक रोड आहे टुवर्ड्स जर तुम्ही शिलफाट्यावरनं कल्याण साईडला आत येता, शिलफाट्यावरनं डोंबिवली कल्याण साईडला येताना, तर एक मध्ये एक पॅच आहे जो खोनीगाव म्हणजे डोंबिवली टू बदलापूर जाणारा एक डायरेक्ट रोड आहे. डायरेक्ट रोड तो रोड तुम्हाला बदलापूरनं डायरेक्ट खोपोली या साईडला नेतो. तर त्या रोडचं असं आहे की तिथे एक अर्बन लेजंड आहे. खूप जुनी गोष्ट आहे, मतलब बघायला गेलं तर ऑलमोस्ट 80sची गोष्ट आहे. ते 80sच्या गोष्टीमध्ये तिथं जंगल होतं सगळं. त्यानंतर थोडं डेव्हलपमेंट झालं, रोड्स वगैरे झाले. तर रोड्स वगैरे झाले तर तिथं कसं झालं, एक गरोदर बाई, शी वॉज ट्रॅव्हलिंग विथ हिज फॅमिली, ती गरोदर होती आणि ती अचानक त्या रोडवरती एक खड्डा आला. रात्रीची गोष्ट होती, रात्री म्हणजे ऑलमोस्ट 12:30-1 वाजता ते कुठनं तरी ट्रॅव्हल करत होते. तर ट्रॅव्हल करताना कसं ड्रायव्हरला तर ऑब्वियस खूप आहे, ट्रॅव्हल केल्यावर तर ड्रायव्हरला पण झोप भेटत नाही वगैरे. तर अंधार असल्यामुळं त्यांनी गाडी चालवताना त्याला एक खड्डा आला, रस्त्यात खूप मोठा खड्डा आला. तर खड्डा आला तर त्या ड्रायव्हरचं स्टेअरिंग सुटलं हातात. स्टेअरिंग सुटलं तर गाडी अनकंट्रोल डायरेक्ट जाऊन एका झाडावर ठोकली. तर तेव्हापासून जेवढे ते गाडीत लोक होते ना, स्पॉट डेट सगळे. ऑलमोस्ट 3 ते 4 लोक होते, म्हणजे ती लेडी, तिचे हजबंड आणि तिचे 2 पोरं आणि ड्रायव्हर, अशी लोक होते. स्पॉट डेट झाली. तर त्या दिवसापासून असं बोलतात की तिथं ती फॅमिली एंटरली अजूनही वास करते. स्टील वास करते अजूनही. त्या रस्त्याला ना गव्हर्नमेंटने, आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी तो रोड बनवायला घेतला. खूपदा म्हणजे खूप चांगला कॉन्क्रीट रोड केला आहे. पण स्टील जी जागा जिथं ॲक्सिडेंट झाला आणि जो खड्डा आहे, जिकडे ह्यांच्या गाडीचा कंट्रोल सुटला, तो खड्डा खूप लोकांनी प्रयत्न केला भरण्याचा, स्टील भरला नाही अजून. बापरे. स्टील अजूनही ती गोष्टी जाणवते. जर तू एकटा कधी ट्रॅव्हल करत असेल ना, तुला बोलतात ना हॅल्युसिनेशनसारखं फील होईल. हॅल्युसिनेट होतात लोक. हॅल्युसिनेट होतात खूप सारे. म्हणजे असं वाटतं की लोक उभी आहेत रस्त्यात, तुला थांबवतात, जसं लिफ्ट वगैरे मागतात ना, दॅट काइंड ऑफ. तुला एक फॅमिली दिसणार रँडमली जर तू एकटा ट्रॅव्हल करतो, ऑलमोस्ट 12-1च्या नंतर जरी करतोय. ओके. आणि माझ्यासोबत पण तो किस्सा झाला होता. मला ही स्टोरी ऐकलीच होती मी ऑलरेडी. तर मी एक दिवशी ऑफिसवरून, माझं ऑफिस पलावायला डोंबिवलीला, तर तिकडनं मी बोललो कल्याणला जायचं आहे, तर हा शॉर्टकट पडा मला, बिकॉज बोललो मेन रोडला ट्रॅफिक असतं. तर मी चाललो आणि ऑफिसवरून लेट सुटलो होतं, कारण की ऑफिस पार्टीज होती, क्लायंट मीटअप होता. तर मी निघालो, बोललो 12:30-1 वाजले, बोललो चल शॉर्टकटने जातो, इझिली लवकर घर पोहोच. तर मी एकदम नॉर्मल 30-40च्या स्पीडवर चाललो आहे. इझिली विजिबल होते मला सगळं. 30-40च्या स्पीडने चाललो आहे, हेल्मेट पण घातलं. अचानक मला एक स्पीड ब्रेकर आला. स्पीड ब्रेकर जसा संपतोय लगेच खड्डा तो. नाही बोललं तर 100 मीटरवर. बट दॅट सिच्युएशन, मी स्पीड ब्रेकर जसा सोडला आहे, ऑन द स्पॉट तो खड्डा आला. आणि तो खड्डा ऑलमोस्ट 3 फुटाचा आहे, डीप 3 फुटाचा खड्डा आहे. तो गव्हर्नमेंट खूप ट्राय करते भरायचा, पण तो स्टील भरत नाही. तर तो खड्ड्यातून माझी पण गाडी मिसप्लेस झाली. मी ठोकणार तेवढ्यात मी कंट्रोल केली, जास्त स्पीडवर नव्हतं मी, 30-40च्या स्पीडवर होतं, तर मी कंट्रोल केली. बस नॉर्मली माझी गाडी स्क्रॅच झाली तिकडं बाजूला डिवायडर. अँड जस्ट बोलतात एक फ्रॅक्शन ऑफ सेकंड मी असं बघतो ना, आपण इकडं कोण आहे का बाई बाजूला की हेल्प करायला. एक फॅमिली उभी आहे जी मला बघून हसते. हे कधी झालेलं तुझ्याबरोबर? हे जस्ट आता 1 वर्ष आधीची गोष्ट आहे. 1 वर्ष आधीची गोष्ट आहे. मी जस्ट असं बोलतो ना, आपण फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये असं बघतो. ती चौघं, म्हणजे ती 2 मुलं, ती हजबंड, तिचा तो ड्रायव्हर आणि ती लेडी प्रेग्नेंट बाय. आता तू विचार कर ना, 12:30-1 वाजता तुला एक फॅमिली अशी रोडवर उभी आहे आणि तुला बघून स्माईल करते. म्हणजे क्रिपी स्माईल एकदम. मी जसं बघितलं, गाडी उचलली, हनुमानाचं नाव घेतलं, स्टार्ट, गायब. बापरे. हा सीन झाला होता. त्या दिवशी मी बोललो भाई, तेव्हापासून या रोडला निघायचं आहे मला तर भाई 9च्या आधीच. आणि कसं 10 नंतर ना तिकडे रहदारी एकदम सुकसुकाट असतो, एकदम टिपिकल गाव टाईप बोलू शकतोस. MIDC रोड कसे असतात आपले, तसं एकदम सुकसुकाट सगळं म्हणजे ना. आणि तो रोडचा, ही मार्च मेची गोष्ट आहे लास्ट इयरची. आता मार्च मेमध्ये बोललं तर कसं आपल्याला वातावरण गरम असतं. तर मला तेवढ्या पॅचमध्ये जे बोलतात ना, जर तिथं निगेटिव्हिटी असेल किंवा काय स्पीड असेल, तुझा ना एक टेम्परेचर डाऊन होतो. खूप घाणेरडं टेम्परेचर. लिटरली मला असं वाटलं की काय सेकंदासाठी मग एकदम चिल्ड वातावरणात आलो, एकदम चिल्ड. आणि जसा जसा तो एरियामध्ये मी पोहोचत होतो, माझ्या स्पीड ब्रेक आणि खड्ड्यामध्ये ना, माझ्या डोक्यात अचानकली आहे ना, बोलतात ना, जर निगेटिव्ह थॉट्स क्रिएट व्हायला लागले की बोलतो काय भाई काय जॉब करतोय हे अचानक रँडमली.
म्हणजे काय लोक बोलतात की बॅक ऑफ द माइंड आपला चालू असतं असे विचार वगैरे, पण तसं कायच नव्हतं. मी एकदम चिल्ड आउट, फुल पार्टी मस्त मी एन्जॉय करून आलो आहे. ना ड्रिंक्स केले तर ड्रिंक्स वगैरे तर मी करत नाही, तर कसं ड्रिंक्स वगैरे न करता आपला मूड चाललं तर नाही तर लोक काय बोलते की ड्रिंक्स वगैरे करून झालं तर हॅल्युसिनेशन वगैरे झालं, पण तसं काय नाही. मी एकदम स्मूथ चाललो आहे. त्या स्पॉटपासून जो मी पळत सुटलो पुढं घरी पोचलो, सगळा घामाघूम. घरचे बोलतात काय झालं तुला, काय झालं? तर काय ना, घरच्यांना सांगितलं की माझ्यासोबत असा असा इन्सिडेंट झाला. आणि नेमकं त्यावेळेस होती अमावस्या. मेजरली माझ्यासोबत हे सगळ्या ॲक्टिव्हिटीज आणि अमावस्यालाच होतात, बिकॉज कारण की मी राक्षस गणवाला आहे ना. तर राक्षस गणवाल्यांना ना फक्त दिसतात, अट्रॅक्ट करतात, त्यांच्याशी कम्युनिकेट करायचा प्रयत्न करतात, असं सीन आहे. तर मी घरच्यांना सांगितलं, बोलतं ना ते झालं असेल तुला भास वगैरे. बोललं ठीक आहे, लेट इट गो. घरच्यांना आपण किती एक्सप्लेन करणार ॲट दी एंड. तर तसं सीन झालं. ही झाली मग बदलापूरची गोष्ट होती ती. ओके. आणि मग त्याच्यानंतर तू त्या रोडवर कधी परत गेलास की नाही? ना आता जातो मी, मेजरली ट्रॅव्हल करतो, बट कसं जास्त लेट नाही. थोडी होईल तेवढं लवकर 10च्या आधी घरी. ओके. आणि ठाण्याची काय गोष्ट होती? तुम्हाला ठाण्याचंही काही बोललेलं? अच्छा, हां. ठाण्याची एक खूप फेमस सोसायटी आहे, म्हणजे वृंदावन सोसायटी नाही, ओके. एक लक्झरी सोसायटी आहे. बरं. घोडबंद नाही, कोलशेडला खूप एक लक्झरी बिल्डिंग सोसायटी आहे. त्याचं नाव घेऊ नाही शकत ॲक्च्युली. तिथं सीन कसा झाला होता, मी, माझा बॉस आणि एक ऑफिस कलीग, आम्ही तिघं आहे ना प्लॅन केला, चल सॅटर्डे आहे, चिल आउट करू फुल. आणि IT वाल्यांचं तुला माहितीच आहे, सॅटर्डे संडे म्हणजे आमची चिल आउटची. तर तो काय बोलला की इथं एक सोसायटी आहे पुढं कोलशेटला, तिथं माझा कझिन भाऊ राहतो, तर त्या घरी जाऊया आपण, तिथं जाऊन मस्तपैकी चिल्ड आउट वगैरे करू, रात्री 12:30-1 वाजता निघून जाऊ तिकडनं. मी तर बाईक ट्रॅव्हल करतो ना, बाईकने, तर जाऊया. बोललं ठीक आहे. तर तिथं गेलो, तर मला बोललो इथं सगळ्यात खूप लक्झरी बिल्डिंग आहे. लक्झरी बिल्डिंग ऑलमोस्ट तो 4th फ्लोअरला राहतो. विंग्स वगैरे ते आता मी डिस्क्लोज करू नाही शकत, कारण की खूप प्रेस्टिजियस बिल्डिंग आहे, म्हणजे हायफाय लोकं राहतात तिकडं. तर तिथं तो 4th फ्लोअरवर राहत होता. तर बॅक ऑफ द स्टोरी अशी आहे, तिथं सगळे हे राहतात, PGs राहतात, PGमध्ये राहतात. फक्त ते एक स्पेसिफिक फ्लॅट, म्हणजे तो फ्लॅट बघायला गेला तर 5 BHKचा आहे. 5 BHKचा आहे फ्लॅट लक्झरी अपार्टमेंटमध्ये. ॲज पर युअर आयडिया कितीला पडत असेल, रेंटल किती पडत असेल? माहिती नाही, ठाण्याचं आहे तर तिथे. ठीक आहे, तरी पण एक बेसिक मी पकडून तुला सांगतो. जर रेंटल बोलायला गेलं ना, त्या सोसायटीमध्ये 50,000 पर मंथ रेंट पडू शकतं. 50,000. ओके. 50,000 रेंट पडू शकतात. त्या रूममध्ये हे लोक PGमध्ये ना 6 लोक राहतात. 5 BHKचा फ्लॅट आहे आणि ह्यांचं रेंट पडतं किती, 16,000 रुपये इन्क्लुडिंग ऑल. अच्छा. ह्यांना स्वस्तात ते दिलेलं. एकदम चीप रेटमध्ये. ओके. ते पण त्यांना त्यांच्या कंपनीने दिलं होतं की तुम्ही इथं राहावा करून. तर सीन कसं आहे, आम्हाला कोणालाच माहीत नव्हतं. आम्ही गेलो आहे चिल्ड आउट करायला. जसं मला तर म्हणजे बोलतात ना, मला फील्स होतात, मला व्हायब्रेशन्स बोलला, ती वाईब बोललं, मला ना फील होतं. जसं मी कुठंतरी एखाद्या निगेटिव्ह प्लेसवर गेलो ना, की मला डायरेक्ट अंगावर शहारे येतात, माझं बॉडी टेम्परेचर पडायला लागतं, चिल्ड आउट एकदम बोलतं, आणि डोक्यात वेगवेगळे विचार येतात. तर सीन असं झाला, मी त्या रूममध्ये गेलो, आम्ही सगळं पार्टी वगैरे स्टार्ट करायच्या आधी रूममध्ये गेलो, बसलो आहे. मी बॉसला बोलते माझ्या की बॉस मला इथं वाईब नाही जुळत, मला खूप म्हणजे डीप डाऊन डेन्स फील होतं, एकदम डिहायड्रेटसारखं, डोक्यात विचार येतात बोलते. मे बी माझा मूड नाही, आपण निघूया. बोला नाही रे, चिल्ड आउट कर, होल जाईल, नॉर्मलच आहे, नवीन प्लेसवर आलं तर तुला असं होत असेल. बोललं नाही. अरे ठीक आहे चल. तर एन्जॉय वगैरे केलं. दुसऱ्या दिवशी ऑफिसला, म्हणजे मंडेला आम्ही ऑफिसला गेलो. तर माझ्या बॉसने मला स्टोरी सांगितलं, रोहित, त्यांनी स्टोरी मला अशी सांगितली की रोहित तुला ते फील झालं ना. मित्रांनो, पुढच्या स्टोरीकडे जाण्याच्या आधी एक तुम्हाला सांगायचं आहे की आपले ना 80% जे व्ह्युअर्स आहेत ना, ते सबस्क्राईब नाही करत. तर मला असं सांगायचं आहे की प्लीज सबस्क्राईब करा, कारण ते तुमच्यासाठी फुकट आहे, पण आपल्याला खूप असं प्रोत्साहन मिळतं त्याने. आणि दुसरी गोष्ट ही की तुमच्याकडे जर अशा कोणत्या गोष्टी असतील, आता कोणत्या स्टोरीज असतील, तर खाली गुगल फॉर्म दिला असेल डिस्क्रिप्शनमधल्या पहिल्या लिंकमध्ये, तर तो नक्की फिल करा. बाय. बोला हां, मलाच फील झालं. बोलतो ॲक्च्युली बॅक ऑफ द स्टोरी काय आहे त्या फ्लॅटची, की ही मुलं राहण्याआधी ना त्या रूममध्ये पहिल्या मुली राहायच्या, 8 मुली राहायच्या, 8 मुली त्या PGमध्ये. तर सीन कसं, त्या 8 मुली वेगवेगळ्या शिफ्ट असायच्या त्यांच्या. ॲरोली, ठाणे, तुला माहिती आहे सगळे खूप सारे कॉल सेंटर्स वगैरे कॉर्पोरेट सेक्टर्स आहेत. तर त्या मुलींचा ग्रुप असल्यामुळे ना, एक पोरगी आहे ना एक वेगळ्या रूममध्ये राहायची. प्रत्येक म्हणजे काय लोक शेअरिंगमध्ये राहत होते, म्हणजे 5 BHKचा फ्लॅट होता ना, तर काही शेअरिंगमध्ये राहत होते, कोण सिंगल राहत होते. तर एक पोरगी अशा रूममध्ये राहत होते, ते मास्टर बेडरूम बोलतो ना आपण, की वॉशरूम वगैरे आतमध्ये. तर ती एकटीच राहायची एका रूममध्ये. तिचं एक अफेअर होतं एका पोरासोबत. आय गेस तिला धोका भेटला आहे.
ब्रेकअप झालं होतं Breakup झालं होतं हार्ट तिचं. ब्रेक झालं होतं. ओके. सो त्या गोष्टीमुळे ना ती मुलगी रूमच्या बाहेर येत नव्हती, बाकीच्या मुलींशी कम्युनिकेट करत नव्हती, कायच नाही. वन डे त्या पोरींना, बाकीच्या पोरींना बोललं की ही येत काय नाही वगैरे राम बाहेर. बोलले तर पोरींचं डिस्कशन होतं नॉर्मली की नाही तिचा ब्रेकअप वगैरे झालं आहे, गिव्ह हर सम टाईम, असं तसं. ती आणि तिच्या रूममध्ये वॉशरूम वगैरे असलं तर तिला बाहेर यायची काही गरज नव्हती, तर ती आतमध्येच होती. तर असं खूप दिवस चाललं आणि अचानकली आहे ना त्यांना रूममध्ये स्मेल यायला लागला. तिने कंटिन्युअस डोअर बंद ठेवल्यामुळे ना अचानक स्मेल बाहेर यायला लागला. स्मेल बाहेर यायला लागला तर ही लोकं दरवाजा ठोकतात, नो रिस्पॉन्स, काहीच नाही. मग यांनी सोसायटीतल्या लोकांना बोललं, वॉचमॅनला बोललं, डोअर तोडला. डोअर तोडला तर ह्यांनी काय बघितलं, त्या मुलींनी सुसाईड केलेली, लटकलेली बापरे. त्या फॅनला. ते पण दृश्य असं होतं की हा धड आपला मुंडकं वरतीच रशील आहे, बॉडी खाली आहे, ब्रोक डाऊन. मान म्हणजे बॉडी तुटून पडली खाली. बॉडी तुटकी, कारण की हा पोर्शन आपला किती वेट घेणार एक लिमिटेड पेसपर्यंत. तर तुटून पडलेली बॉडी खाली लोंबली आणि ते स्मेल वगैरे येत होतं. मग त्यावर जेव्हा पोलीस केस वगैरे झाली की सुसायडल झाली, फोरेन्सिक इन्क्वायरी वगैरे झाली, तेव्हा त्या रूममध्ये खूप सारे असे अंमली पदार्थ, जसं आता ते ओपनली Drugs वगैरे, ड्रग्स, गांजा वगैरे, ते खूप सारी गोष्टी अशा सापडल्या. ओके. पोलीस व्हेरिफिकेशन वगैरे झालं. मग त्यानंतर तो फ्लॅट ऑलमोस्ट वर्षभर तर बंदच होता. मग त्यानंतर माझ्या बॉसचा कलिक तिथं ऑफिसला लागल्यामुळे त्याला तो रेंट त्यांनी घेतला. PGमध्ये ही लोकं बाहेरनं आलेली पोरं घेतला, राहतात ही लोकं मस्तपैकी. तर एक दिवशी याच्यासोबत पण तोच इन्सिडेंट झाला की हा रूममध्ये एकटा बसला आणि ह्यानी ह्याच्या रूमचा डोर लावला आहे. आता ह्याच्याशिवाय रूममध्ये कोणीच नाही, म्हणजे एंटायर फ्लॅटमध्ये कोणीच नाही. हा एकटाचा नाईट शिफ्ट करतो आहे, रूममध्ये कोणी नाही म्हणजे अख्ख्या फ्लॅटमध्ये. त्याचा बाहेरचा डोर कोण टॅप करते, म्हणजे ज्या रूममध्ये आहे ना, हॉलमधून बेडरूमला जायला, त्या रूमचा कोणीतरी दरवाजा नॉक करतो. ओके. नॉक करतोय. आता ऑलमोस्ट 1 वर्ष झालं की रूम वगैरे बंद आहे, काहीच नाही. स्टील त्यांना आहे ना त्या रूममध्ये पोरींचे ऑर्नामेंट्स, अंडरगार्मेंट्स, कपडे, हेअरबँड्स स्टील भेटतात. कुठून भेटतंय ते? बेड खाली कधी अचानक भेटतं आहे, कुणाच्या पिलो खाली आहे, कधी सोफ्या खाली आहे. आता पोरी वगैरे तर तो वेगळा विषय, बट स्टील भेटतात. आणि त्यांना पण ही बॅक ऑफ द स्टोरी कशी कळली त्या माझ्या बॉसच्या कझनला, की एक दिवशी त्यांचं एक कपाट खराब झालं होतं. तर त्याने एक रेग्युलर सुतार असतो ना आपला, जो कार्पेंटर रेग्युलर एरियावाला, तर त्याला बोलवलं होतं की बाई असा डोअरचा, कपाटाचा डोअरचा इश्यू आहे, जरा करून घे. तो बोलला, आप लोग रहे कैसे लेते इस रूम में? बोला, आपको कितना टाइम हुआ इधर आके? बोला, हो गया हम लोग को 6-7 महीना. आप रुके कैसे हो अभी तक? बोला, रुके कैसे मतलब कहना क्या चाहते हो तुम? म्हणजे त्यांचं कम्युनिकेशन चालू झालं थोडंफार. तर आपको इसका स्टोरी नहीं पता? बोला, नहीं पता, क्या हुआ? तर मग त्या कार्पेंटरने त्यांना होल अँड सोल पूर्ण स्टोरी सांगितली. तेव्हापासून मग आता ती लोक जेव्हा पण त्या रूममध्ये राहतात ना, स्टील त्यांना आभास वगैरे होतो. आणि हे मला फील ऑलरेडी झालं, पण मला ती बॅक ऑफ द स्टोरी नव्हती माहिती. जेव्हा मी बॉसला बोललो मला असं फील होतं, तर बॉसने मला मंडेला ही स्टोरी सांगितली की असं गोष्टी झाली होती. आणि स्टील आताही लोक तिथं राहतात. खूप प्रेस्टिजियस एरिया आहे तो, अजूनही राहतात अजूनही लोक राहतात. आणि अजून त्यांना कसे लोकांना होतात एक्सपिरियन्स स्टील. इव्हन त्यांच्या नेबर्सला होतात. नेबर्सला एक आजी आजोबा राहतात, ते बोलतात तुम्ही रात्रभर का रे माळ्यावर पळतात? माळ्यावरती म्हणजे ते कॉरिडोर असतं ना लिफ्टपासून, रात्री 1:30-2 वाजता तुम्ही का पळतात? लिटरली पाय आपण चालताना कसं दब दब दम दम आवाज येतो, तसा आवाज येतो त्यांना स्टील. बापरे. डेंजर हाऊस बाई, म्हणून जे स्वस्तात मिळतंय ते जाऊ नका. पूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी बायोमधल्या लिंकवर क्लिक करा किंवा यूट्यूबवर बंकस पॉडकास्ट सर्च करा.